लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे। लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या। उद्या 12 डिसेंबरला पैसे देण्याचा निर्णय झाला आणि याच 12 जिल्ह्यात उद्या पैसे वाटण्याचा मुहूर्त करण्याची मोठी अपडेट ही देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसमधून आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हे 12 जिल्हे कोणते आहेत बघा। तुम्ही या जिल्ह्यामध्ये असणार तर तुम्हाला सुद्धा उद्या 12 डिसेंबरला पैसे मिळणार आहेत। बघा अखेर निर्णय घेतला। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली। नवीन बनलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तशा प्रकारचे आदेश सुद्धा दिले आहेत की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा 21 रुपये उद्या म्हणजेच 12 डिसेंबर गुरुवारीला सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात यावा। एका पत्रकार परिषदेत विरोधकांचे टोमणे ऐकून आता बस झालं। आता उद्यापासून म्हणजेच 12 डिसेंबर पासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे देणार असल्याची मोठी घोषणा आता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुम्हाला उद्या या 12 जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे 12 जिल्हे कोणते आहेत बघा। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की हा हप्ता जमा करण्यासाठी आता उशीर होता कामा नये, कारण की लाडक्या बहिणी या खूप दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट ही पाहत आहेत की कधी एकदा हा हप्ता आमच्या खात्यात जमा होईल। याची सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आपल्या निवडणुकीमध्ये आपला जो काही विजय झाला आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे आणि सिंहाचा वाटा आहे असे सर्वच आता जे मुख्यमंत्री मागचे होते, तुम्हाला पण माहिती आहे तुमचे लाडके मुख्यमंत्री जे आता एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री झालेत, त्यांनी पण सांगितलंय आणि आता मुख्यमंत्री जे झालेले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाची अपडेट दिली आहे। उद्या या 12 जिल्ह्यामध्ये उद्या 12 तारीख पण आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत बघा। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जास्त वेळ म्हणजे वाट न पाहू देता उद्या म्हणजेच 12 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच 21 रुपये लगेच जमा करा असे आदेश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला दिले आहेत। सोबतच मित्रांनो आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सरकारवरती याबाबत दबाव आणला असल्याची चर्चा आहे की लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे 21 रुपये तात्काळ जमा करावेत। बघा तुम्हाला माहित असेल तुमचे लाडके जे मुख्यमंत्री होते जे आता उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदेने सुद्धा याबाबत सर्वात मोठी अपडेट दिली आहे की आता तुम्हाला उद्याच्या उद्या म्हणजेच 12 डिसेंबरला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। त्यासाठी हे 12 जिल्हे पहिल्यांदा ठरवले आहेत। तुम्ही जर 12 जिल्ह्यामध्ये असणार तर उद्याच्या उद्या तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा म्हणजेच उद्याच बहिणींच्या खात्यात 21 रुपये जमा करण्यात यावेत, कारण की पैशांची तरतूद आम्ही आधीच करून ठेवली आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा निधी सरकारने आधीच उपलब्ध केला आहे, तरी देखील 6वा हप्ता जमा करण्यासाठी इतका उशीर का होत आहे। आता लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 6व्या हप्त्याचे 21 रुपये हे पैसे जमा करा असे उपमुख्यमंत्र्यांनी देखील प्रशासनाला खडसावले आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता उद्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा। तुम्हाला जे 12 जिल्हे उद्यामध्ये वाटणार आहेत पैसे ते 12 जिल्हे सांगणार आहे बघा। म्हणजेच 12 डिसेंबर गुरुवारी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 6व्या हप्त्याचे 21 रुपये हे जमा करण्याबाबतचे आदेश प्रशासनाला तशाबाबतचे देण्यात आले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो सोबतच भाजपने सादर केलेला जाहीरनामा जो होता त्यामध्ये अनेक वचनांची पूर्तता करण्यासाठी मागणी करण्यात आली होती आणि त्यात सर्वात पहिली जी काही मागणी होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 6वा हप्ता वाढवून तुम्हाला माहिती आहे 1500 वरून 21 रुपये करण्याबाबतची सर्वात मोठी मागणी आता अखेर उद्या पूर्ण होते आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्ष द्यावं, कारण आता 12 जिल्हे पहिल्यांदा घेतले आहेत। जे छोटे लोकसंख्या असलेले जिल्हे आहेत ते 12 जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वाटप होणार आहे। बघा तुम्ही या जिल्ह्यामध्ये असणार आहे का बघा। आणि हा 21 रुपयांचा हप्ता हा लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावा। म्हणजेच डिसेंबर महिन्याचा जो काही 6वा हप्ता आहे तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या वचनपूर्तीची मागणी होती ती आता पूर्ण होणार आहे। बघा आता तुम्हाला या वेळेस सगळ्यात पहिली जी काय मागणी होती ती अशा पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो सर्वच लाडक्या बहिणींसाठी
अजून एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आदिती तटकरे। तुम्हाला माहित असेल आदिती तटकरे ताई यांनी काय बातमी दिली आनंदाची बघा। तुम्हाला जे काय सांगणार आहे 12 जिल्हे ते 12 जिल्ह्यात उद्या पैसे मिळणार आहेत। बघा कोणते जिल्हे असणार आहेत। आज आदिती ताई तटकरे पूर्वी तुम्हाला माहित असेल पूर्व महिला व बाल विकास मंत्री यांनी देखील सर्व लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर दिली आहे आणि ती म्हणजे या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आता एकही महिला यामधून कमी केली जाणार नाही। या योजनेत जेवढ्या पण महिलांनी अर्ज केले आहेत म्हणजे आतापर्यंत या योजनेत 2,50,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत त्या सर्वांचे अर्ज हे मंजूर देखील केले आहेत। तुम्ही जे आधी जे फॉर्म भरला होता त्या सर्वांना पैसे मिळणार आहे। फक्त तुम्ही यूट्यूबवरच्या खोट्या अफवांना बळी पडू नका। ते म्हणतात तुम्हाला या महिलांना मिळत नाही या महिलांना मिळणार परंतु हे सर्व खोटं आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितले। काही महिलांनी यांनी उशिराने अर्ज केले आहेत त्यामुळे त्यांच्या अर्जाची तपासणी करून लवकरच त्यांचे अर्ज देखील मंजूर केले जाणार आहेत आणि या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे आणि ज्यांना आधी लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते आले आहेत त्यांना सुद्धा आता उद्यापासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। त्यामुळे तुम्हाला मी 12 जिल्हे जे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यात उद्या पैसे टाकणार आहेत। कोणते 12 जिल्हे आहेत बघा आता त्यामुळे सध्या जे काही प्रसार माध्यमातून चर्चा होत आहे की लाडकी बहीण योजनेचा तपासणी होणार आहे लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पुन्हा पडताळणी केली जाणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेमधून निकषात बदल नसणाऱ्या महिलांना कमी केले जाणार आहे हे सर्व खोटे आहे। अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या या ठिकाणी या प्रसार माध्यमातून पसरत आहेत ज्या सर्व बातम्या खोट्या आहेत त्यामुळे अशा बातम्या खोट्या बातम्यांना बळी पडू नका। बघा मी तुम्हाला खरी बातमी सांगतो कारण की तशा प्रकारे अजूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला नाही। कारण तुम्हाला माहित असेल की या महिलांना वगळण्यात येणार या महिलांना वगळण्यात नाही येणार अशा प्रकारच्या तुम्हाला सूचना अजून शासनाने कोणत्याच घेतलेल्या नाहीत आणि लाडकी बहीण योजनेत कुठल्याही प्रकारचा बदल देखील या ठिकाणी होणार नाही। तशीच ही योजना पुढे देखील चालू राहणार आहे आणि या योजनेतील सर्वच बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील मिळणार आहेत। या योजनेतून एक महिला कमी केली जाणार नाही आणि या योजनेत पुन्हा कोणतीही तपासणी देखील केली जाणार नाही कारण की अगोदर जो काही महिलांना लाभ देण्यात आला होता तो तुम्हाला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा तुम्हाला आता 12 जिल्हे सांगणार आहेत त्या 12 जिल्ह्यात जर तुम्ही असाल तर उद्याचे उद्या तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा मिळणार आहे। सुरुवातीला हा हप्ता राज्यातील 12 लहान जिल्ह्यांना वाटप सुरुवात होणार आहे आणि नंतर उर्वरित सर्व जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे। बघा लक्ष देऊन आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावे सांगतो बघा आणि नंतर उर्वरित सर्व जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे। जसे की या ठिकाणी जे काही लहान जिल्हे आहेत त्यामध्ये हिंगोली धाराशिव अकोला वाशिम सिंधुदुर्ग रायगड धुळे जळगाव गोंदिया आणि सांगली इत्यादी प्रकारच्या सर्व जिल्ह्यांना या ठिकाणी समावेश आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला आता हे पैसे उद्याच्या उद्या मिळणार आहेत। त्यामुळे लक्ष देऊन बघा की आता तुम्हाला लक्षात राहशील की आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला उद्या पैसे येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।